नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या भेटीला आली आहे. निमित्त माऊली आणि फक्त माऊली या विठुरायाच्या अभंगांची गोष्ट मी आज तुमच्या पुढे सादर करणार आहे. चला तर मग ऐकूया या अभंगांची गोष्ट. चला तर मग सुरू करूयात आजचा कार्यक्रम. अभंगामागची गोष्ट. आषाढातील एखादी पहाट, मेघांनी भरलेलं आकाश, चंद्रभागेच्या वाळवंटातून येणारी टाळ मृदुंगाची धून आणि लाखोंच्या मुखातून एकच नाव, विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल. प्रिय रसिकही, काही कविता आपण वाचतो, काही कविता आपण ऐकतो, काही कविता आपण वाचतो, काही कविता आपण ऐकतो, पण काही ओळी अशा असतात की त्या आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात. काही ओळी अशा असतात की त्या आपल्या आयुष्याचा भागच बनून जातात. सुंदर ते ध्यानी उभे विटेवरी. ही केवळ ओळ नाही, ती महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीत कोरलेली प्रतिमा आहे. देव म्हणजे सर्व शक्तिमान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असा देव म्हणजे सर्व शक्तिमान, पण संतांनी रंगवलेला विठ्ठल वेगळा आहे. तो सिंहासनावर बसलेला राजा नाही, तो भक्ताची वाट पाहणारा मित्र आहे. कुंडलिकेच्या कथेतला हा विठोबा थांबून राहतो एका विटेवर, वाट पाहतो, शतकानुशतके तो वाट पाहतो. या प्रतीक्षेमध्येच त्याचे सौंदर्य दडले आहे. या प्रतीक्षेमध्येच त्याचे सौंदर्य दडले आहे. ज्ञानदेवांनी मूर्तीचे सौंदर्य दिसले, त्यांना त्या प्रतीक्षेचे सौंदर्य दिसले. त्यांना मूर्तीचे सौंदर्य दिसले नाही, तर त्या प्रतीक्षेचे सौंदर्य दिसले. जी प्रतिमा म्हणते, तुझं विना दुसरे कोण माझे. वारकरी परंपरेतील बहुतांश काव्य हे भक्त आणि देव यांच्यातील नात्यावर आधारलेले आहे. इथे भय नाही, इथे दडपण नाही, हे फक्त आणि फक्त प्रेम आहे. आज आपण सर्वजण धावत आहोत. आज आपण सर्वजण धावत आहोत, कधी पदासाठी, कधी पैशांसाठी, कधी प्रतिष्ठेसाठी. पण विठ्ठल मात्र विटेवर उभा आहे. तो सांगतो, थोडे थांब, स्वतःशी बोल. कदाचित म्हणून हा अभंग 700 वर्षांनंतरही ताजा वाटतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कवी बाभा बोरकर म्हणतात, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्के फळापरी सहजपणाने गळले हो. विठ्ठलाची वाट म्हणजे याच सहजतेची वाट, याच प्रतीक्षेची वाट, याच सौंदर्याची वाट. तर कसा वाटला हा अभंग आणि त्या अभंगामागची ही गोष्ट. चला आता ऐकूयात दुसरा अभंग आणि त्याच्या मागची गोष्ट. अभंगा रंग एक झाला, हा आहे दुसरा अभंग. पावसाचा थेंब नदीत पडतो, नदी समुद्रात मिसळते. मग थेंब कुठे राहतो, नदी कुठे राहतो आणि समुद्र कुठून सुरू होतो, या प्रश्नाचे उत्तर संतांच्या एका ओळीत सापडते. अभंगा रंग एक झाला. वारकरी परंपरेत भक्ती म्हणजे देवाकडे जाणे नाही, तर देवामध्ये विरघळणे. जसे अगरबत्ती जळून सुगंध होते, जसे गाजवा प्रकाश होतो, जसे शब्द कविता होतात, तसंच ज्ञानेश्वरांच्या या तत्वज्ञानामध्ये अद्वैताची छटा आढळते. मी आणि तू हा भेद गळून पडला की उरते केवळ अस्तित्व. याच भावनेतनं अनेक संत कवी लिहितात. तुका म्हणे होय मनासी संवाद, भक्तीची सुरुवात संवादाने होते आणि शेवट विलीनतेने. म्हणूनच आज समाजात संघर्ष कशामुळे? कारण प्रत्येकाला स्वतःचा रंग जपायचा आहे.
पण संत म्हणतात रंग मिसळू द्या, संवाद वाढू द्या, अहंकार कमी होऊ द्या, तेव्हा जीवन अधिक सुंदर होईल. म्हणून कुसुमाग्रजांची एक ओळ मी अवश्य हे नमूद करते. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेगळ्या संदर्भातली ही ओळ आहे. तरी संतांचे वेडही असेच होते, स्वतःला विसरण्याचे वेळ, परमात्म्यामध्ये विरघळण्याचे वेळ. आता वेळ झालीये तिसऱ्या अभंगाची. माझे माहेर पंढरी. माहेर या शब्दात किती भावभावना दडलेल्या आहेत. मायेचा गंध, आठवणीची ऊब, निर्व्याज स्वीकृती. आणि म्हणूनच संतांनी पंढरपुराला माहेर म्हटले. कल्पना करा, अखंड चालून आलेला वारकरी, पायाला फोड आले, डोक्यावर तुळशी वृंदावन आहे, पण पंढरपुराची वेस दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हसू येते, कारण तो घरी पोहोचलेला असतो. संतांच्या दृष्टीने पंढरी हे भूगोलन, ही मानसिक अवस्था आहे, जेथे मन शांत होते, जेथे अपेक्षा संपतात, जेथे स्वीकार सुरू होतो. बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या एका तलटवरून. मनाची ही धावपळ संपवणारे ठिकाण म्हणजे पंढरी. म्हणूनच हरवलेली माणसे तिथे स्वतःला शोधतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक पंढरी असते, एक अशी जागा जिथे आपण कोणताही मुखवटा न घालता जाऊ शकतो. तोच या अभंगाचा खरा अर्थ आहे, जसं आपलं माहेर आपली पंढरी. आता शेवटचा अभंग, खूप खूप भावना त्यातनं प्रदर्शित होतील, व्यक्त होतील. आम्ही जातो आमच्या गावा. ऐकल्यावर खूपच मन गदगदून येतं. मृत्यूबद्दल बोलताना माणूस घाबरतो, पण काही संत असे होते की त्यांनी मृत्यूकडे प्रवास म्हणून पाहिले. परतीचा प्रवास. तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आपल्याला विरक्ती दिसते, पण ती निराशा नाही, ती शांतता, जीवनाचा अर्थ सापडल्यावर येणारी शांतता. संत साहित्यात गाव ही प्रतिमा वारंवार येते, कारण गाव म्हणजे ओळख, आधार, घरी परत, आत्म्याचा उगम. आज आपण भविष्याच्या चिंतेत जगतो, कालची खंत उडी बाळगून, उद्याची भीती मनात साठवून यामध्ये वर्तमान हरवतो. संत मात्र सांगतात, क्षण जग, नामस्मरण, उर्वरित सर्व सोडून दे. मंगेश पाडगावकर लिहितात, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. वारकरी परंपरेतील भक्ती ही अशीच आहे, अट नसलेली, मोजमाप नसलेली, आणि म्हणूनच शतकानुशतके टिकलेली. प्रिय रसिक हो, अभंग हे फक्त धार्मिक साहित्य नाही, ते महाराष्ट्राच्या भावविश्वाचा इतिहास आहे. प्रत्येक अभंगामागे एक कथा आहे, एक गोष्ट आहे. प्रत्येक कथेमागे एक अनुभव आहे, आणि प्रत्येक अनुभवामागे एक माणूस आहे. पुढील भागात अशाच आणखी काही अभंगांच्या गोष्टी, कवितेच्या गोष्टी, कथा घेऊन आपण नक्की भेटूया. तोपर्यंत पुस्तकांच्या सहवासात राहा, साहित्याच्या प्रेमात राहा, आणि विठ्ठल नामात मात्र रंगून जा. बोला जय हरी विठ्ठल.